थेट जाणार आहोत आपण प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीमध्ये। आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी या क्षणाला थेट अयोध्येमधून आपल्या सोबत आहेत। अयोध्येमध्ये प्रभू रामलल्ला हे विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतरचा कसा उत्साह आपल्याला या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये अनुभवायला मिळतोय। प्रसन्न सर, गुरु, आता वर्णन काय करायचं। अयोध्येमध्ये रामाचं भव्य मंदिर झालेलं आहे, राम आलेले आहेत, त्याचे भजन आहे राम आएंगे, ते राम आलेले आहेत, प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि इथे दुतर्फा गर्दी आहे। मी फक्त इकडच्या सगळ्या पाहुण्यांकडे जाण्यापूर्वी एकदा मी अमृतला सांगेन, आपल्या कॅमेरा पर्सनला, की त्यांनी इकडे दाखवावं। हा या एका मधल्या चौकामध्ये आम्ही सगळे थांबलेलो आहोत आणि लोक कोण येतंय कोण जाते। मगाशी रामदेव बाबा सुद्धा तिकडे जाऊन आले आणि इथल्या सगळ्या ठिकाणी गर्दी आहे। तिकडे कोणीतरी डमरू वाजवते, लोक दुतर्फा उभे आहेत, तिकडे कोणी इमारतीवरती सुद्धा उभे आहेत। अशा प्रकारचा माहोल आहे आणि माझ्या मागे सुद्धा ही जी मंडळी आहे त्यांच्या मागे सुद्धा बघाल तुम्ही तर तिथे सुद्धा लोक ही गुरु एवढ्या प्रमाणात माणसं आहेत आणि इकडे पुढे जर का कॅमेरा अमृत जरा थोडं पुढे जर का दाखवलं तर ही हनुमानगडी आहे गुरु आणि इथे सगळी गर्दी आहे दुतर्फा, तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यातून। तर अशाच प्रकारचं वातावरण इकडे आहे आणि आपण त्याच्याबद्दल या सगळ्या पाहुण्यांशी बोलूयात की जे अयोध्येत आलेले आहेत। भाई साहब, कहाँ से आप? जी, हम नेपाल से। नेपाल से? जी जी। आप कहाँ? हम भी नेपाल से हैं। आप सारे नेपाल से आए हैं? आप कहाँ से? सब नेपाल से, नेपाल से। सारे इकडे नेपाळ मधून आलेली मंडळी आहेत। सिर्फ दर्शन के लिए आ गए नेपाल से? मैं कोलकाता। आप कलकत्ता से? क्या आज ये मंदिर हो गया यहाँ पे? नेपाल का और अयोध्या का खुद का रिश्ता है क्योंकि सीता माई तो वहीं से तो आती है, तो आपको कैसे लग रहा है? एकदम खुशी का माहौल है ना, एकदम खुशी, अपने आप को गौरवान्वित महसूस कर रहा हूँ। एकदम जोश जुनून बढ़ा हुआ है। आज पूरा सनातनी के लिए बहुत बड़ा खुशी का विषय। आप मेरा भावना ये है कि ये तो समझिए कि एक अंदर से हृदय मेरा इतना खुश हो गया कि मैं इसको बयान शायद बातों से कर नहीं पाऊंगा, इतना मेरा दिल। कहीं पे देखा यहाँ पे बहुत जगह पे एलईडी स्क्रीन्स लगाई हुई थी और सब दिखाई दे रहा था। आपने देखा प्राण प्रतिष्ठा का पूरा कार्यक्रम देखा, विधि देखा? मैंने देखा। वहाँ कौन सा नदी था? सरयू नदी। सरयू नदी में बोट के अंदर बड़ा सा लगा हुआ, वहाँ पर बैठकर मैंने सारा कार्यक्रम देखकर जब ये प्राण प्रतिष्ठा हुई, मैं आपसे पूछना चाहूंगा। अर्थात प्रसन्न सर, देशाच्या विविध भागातून खरं तर आता ही सगळी मंडळी या ठिकाणी दर्शनासाठी पोहोचलेली आहेत। या सगळ्यावरती आपली लक्ष असणार आहे।